आज अक्षय तृतीय आणि दत्ताचा आशीर्वाद घेऊन आज आपली इकडे रामनगर मधली ही झोपडपट्टीच्या बाबतीमध्ये संग्राम चालू असलेला आणि एकमेकांच्या काही लोक इकडे येऊन जाऊन असं होईल तसं होईल सांगणं चालू होतं, म्हणून हे मीटिंग घेणं फार गरजेचं होतं. मला वाटतं ही झोपडपट्टीतील 5वी-6वी मीटिंग असेल. गणेश नगर झालं, ढिगामधला भाग झाला, हे प्रत्येक ठिकाणी मीटिंग चालू आहेत. काल विष्णुनगरला होतो, परवा सुभाष नगरला होता, आता इल्टन पाड्याला आहे, आज रामनगरला आहे. मीटिंग घेणं आणि लोकांना ठीक आहे बोलू, भाषणामध्ये बोलू, आणि लोकांमधला भ्रम निराश काढून टाकणं हा फार महत्वाचा भाग. मला माहिती आहे या रामनगरमध्ये 2005 पासून मी काम करतोय. 2005 ला नगरसेवक होतो. त्यावेळेपासून जी आश्वासनाची पूर्तता करत आलो, कुठेही रामनगरच्या साठी आम्ही कुठे मागे राहिलो नाही. शिवसेना ही 4 अक्षरी शब्द घेऊन तुमच्या पाठीशी राहून कायमस्वरूपी तुम्हाला न्याय देण्याचा विचार केला. मधल्या काळामध्ये आपण सर्वे सुद्धा करायला घेतला होता. घेण्याचा आणि करण्याचा उद्देश माझा एवढाच होता की कुठलीही गोष्ट यायच्या अगोदर आपल्याकडे सर्व गोष्टीची पूर्तता असायला पाहिजे. लोक ताण लागली की मग विहीर खणायला सुरुवात करतात, पण आपण अगोदरच विहीर खणून ठेवायला पाहिजे ह्या मताचा मी. की मला माहित आहे उद्या पाण्याचा प्रश्न बोलायचं होतं. भोईर साहेबांनी आम्ही असताना हा SRA GR आला आणि 4 ठिकाणचे टेंडर निघाले. त्या ब्लॉक वाईज टेंडर SRA काढलं. म्हणजे आपला इथून डिग्याचा 1 नंबर ब्लॉक, रापाडा तिथून 2 नंबर ब्लॉक, तुरभा 3 नंबर ब्लॉक, CPD 4 नंबर ब्लॉक, असं त्यांनी त्या पद्धतीने टेंडर काढले आणि ते पब्लिश सुद्धा झालं. ते घेण्यासाठी नव्या मुंबईतले प्रत्येक बिल्डर लोक आपापल्या पद्धतीने बिल्डिंग पण लावायला सुरुवात केली होती. पण मला माहित होतं की उद्या SRAच्या माध्यमातून जर आपण गेलो तर आपल्याला एरिया किती भेटणार, आपला कसं डेव्हलप होणार. म्हणून मी द्वारकानाथ भोईर साहेब आम्ही सभा पालिकेमध्ये बसलेलो असताना आम्ही स्वतः भाषणामध्ये बोललो, साहेबांशी बोललो, साहेबांनी बोललो विजय काळजी करायची गरज नाही, हा जो निघालेला प्रस्ताव आहे टेंडर विजय मी स्थगित करायला सांगतो. आणि त्यांनी लगेचच्या लगेच एकनाथ शिंदे साहेबांनी वेलारसू जो CEO आहे MIDCचा त्याला सांगून हा आपला प्रस्ताव स्थगित करायला. नंतर काही नव्या मुंबईतले बोंबलच सुटले की त्यांना माहिती आता स्थगित होणार आहे तर आम्ही होऊन देणार नाही. झोपडपट्टी आम्ही बिल्डरांच्या, शिवसेना बिल्डरांच्या घशात टाकायला निघाली आहे, शिवसेना दलाली करायला निघाली आहे. एवढे 30 वर्ष तुम्ही राज्य करताय नव्या मुंबईमध्ये, तुम्हीच मंत्री, तुमचेच खासदार, आता 10 वर्ष झाले आमचे, 15 वर्ष झाले आमचे खासदार आहे, तुमचे आमदार, महापालिका तुमची. काय एवढा वर्ष का उखडत बसले होते काही लोक तिथे? काय बारा बांधत होते का? कधी एक दिवस त्यांनी
तुम्ही आठवण करा, कोणी बोलू आठवण भाषणामध्ये बोलू. की झोपडपट्टी बद्दल एखादा दिवस त्यांनी काढला का एवढ्या 30 वर्षामध्ये? एक पॉझिटिव्ह विषय काढला का त्यांनी? ज्यांची मनस्थितीच नाही या झोपडपट्टीच्या बाबतीत काय डेव्हलप करायचे आणि काय करायचे, आणि आपल्यातली लोक मग निघतात त्यांच्या मागे. ह्या रामनगरवरती आम्ही एवढं प्रेम केलं की सांगायची गरज नाही. ह्या इलेक्शनला मी बघितलं, आता इथं का सर्वजण बसलेत का सर्वांनी शिवसेनेला मदत केली अशाचा प्रकार नाहीये. तोंडावर बोलतो मी तुमच्या. घेतले असतील दोघांकडनं, पण निवडून आल्यानंतर आम्ही समजतो चला जाऊ दे, ही सर्व आपलेच आहेत आणि त्या सर्वांसाठी काम करणं हे आपलं कर्तव्य आहे, हे समजून आम्ही इकडे कामाला. कोण माईचा लाल इथं आला होता? पाणी विजय चौगुलेने आणले, टॉयलेट विजय चौगुलेने बांधले. ज्या ज्या वेळेस ही 1+1 ची घरं चालू झाली तरी विजय चौगुलेने हप्ता नाही मागितला की वरती घर बांधता मला पैसे द्या. विजय चौगुलेने निवडून आणली इथे माणसं. आता पण मला कळकळ आहे, त्या इथल्या लोकांना जास्तीत जास्त मोठी जागा भेटायला पाहिजे, चांगलं घर भेटायला पाहिजे, चांगलं त्यांचं डेव्हलप व्हायला पाहिजे. उद्या यांच्या मुलांच्या भविष्याचा विचार करून ह्या कुटुंबाचं भविष्य सुधारायला पाहिजे. ह्या गोष्टीसाठी माझा पुढाकार चाललाय. आम्ही काय मेहरबानी नाही करत तुमच्यावर, हे करतोय म्हणजे शेवटी आम्ही तुमच्या जीवावर आम्ही आहे, आमच्या जीवावर तुम्ही नाही आहे. तुम्ही आहेत म्हणून, तुमची ताकद आमच्या पाठीमागे आहे म्हणून आज आम्ही या सर्व गोष्टी आम्ही करण्यासाठी पुढे धजावतो. हेच याच घराची गोष्ट, इथं बसले ते MIDC ची नोटीस आली होती ना, तक्रार करणारे कोण होते? तुमच्या इथलेच लोक होती. हा विजय चौगुले होता, हात लावून नाही दिला जसंच्या तसं. त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार होते, गुन्हे पण दाखल होऊन नाही दिले. मला काळजी आहे थोडीफार या रामनगरची. ज्या रामनगरने 2005 साली ज्या विश्वासाने विजय चौगुलेला निवडून दिला, तेव्हा का मी 5-6 महिने फिरलो असेल. ह्या येत इथे आजी बसली, सर्वजण आहेत, काही लोक देवाज्ञा झाले. पण आम्हाला ज्यावेळेस SRA डिक्लेअर केला, ब्लॉक झाला, त्यावेळेस मी धोरकात भोईर साहेबांना सांगून, आम्ही साहेबांना सांगून आम्ही लोकांनी त्या SRAच्या याच्यावरती स्थगिती आणली आणि आणली, स्थगिती भेटली. SRA मध्ये काय भेटणार होतं आपल्याला? भोईर साहेबांनी सांगितलं तसं 300चा कार्पेट आपल्याला भेटणार होता. 300 कार्पेट म्हणजे आपण बोलतो चौरस फूट बिल्टअप मध्ये 450च्या आसपास, 450च्या आसपास आपल्याला बिल्टअप झालं. आणि त्याच्यामध्ये दुसरा पण विषय असा होता की 2002 सालीचा आपला जो सर्वे, तो गृहीत धरून, तो बेस धरून SRA मध्ये 2011 पर्यंत आपण रेग्युलाइज होणार होतो. किती पर्यंतचे? 2011 पर्यंत आपण रेग्युलाइज होणार होतो. आणि 2011च्या रेग्युलाइज होताना पण जे 3, 4, 5, 6, 7, 8, 9 ज्यांची जी घरं असतील त्यांना 11 पर्यंतच्या लोकांना 2.5 लाख रुपये SRA ला भरायला लागले असते. किती लाख? 2.5 लाख रुपये भरायला लागले. 2002 आणि 2011च्या मधल्या लोकांना. हे आम्हाला कदापि होऊन द्यायचं नव्हतं. कुणाची हिंमत आहे? लोकांची. थोडेफार लोक भरतील 2.5 लाख, दुसरे लोक कुठून भरणार 2.5 लाख? पहिल्यासारखा शिडकोने ज्या वेळेस या ठिकाणी झोपडपट्टी तोडायची सुरुवात केली, त्यावेळेस सर्वांना शिडकोनी पत्र दिले, अलॉटमेंट लेटर दिले. मग लोकांकडे पैसे भरायला नव्हते, तर लोकांनी ह्याला विक त्याला विक, त्यांनी विक्रीचा धंदा चालू केला होता. तसं इथं काही लोकांनी तेच केलं असतं. बाबा मला घर मिळणार आहे, हे विकत घे,
मला एवढे एवढे पैसे दे, आणि तिथं दलाल पण लगेच तयार होतात, इस्टेट एजंट लगेच तयार होतात. हे आम्हाला कदापि होऊन द्यायचं नव्हतं. आम्हाला माहिती आहे, पण आम्हाला एक आनंद झाला का एसआरचे टेंडर काढले की जेणेकरून आज या झोपडपट्टी रेग्युलाइजच्या दिशेने शासनाने उचललेलं एक पाऊल आहे. आणि कुठल्या परिस्थिती पाऊल आहे, पण एसआरए नको. आशेचा किरण एक होता आमच्याकडे की आम्ही रेग्युलाइजच्या पाठीमागे लागलोय. शासन एक हात पुढे येऊन आपल्याला रेग्युलाइज करण्यासाठी पुढे आपल्याला हे करते, पण आम्हाला एसआरए नको होत. म्हणून साहेबांनी त्याच्यावर स्टे दिला. आणि जे काय होणार आहे, आमची मागणी आहे, आम्हाला क्लस्टर लागू व्हायला पाहिजे. ते क्लस्टर म्हणजे क्लस्टरला 323 मीटरचा एरिया भेटेल, म्हणजे जवळपास 450 चौरस फुटाच्या आसपास. या इथं पण तुम्ही प्रोग्रेसिव्ह मध्ये बघता ना, ही बिल्डिंग आहे, ही टावर आहे. तुम्ही घनसोलीला जाऊन कुठली सोसायटी सागर मेघ मल्हार मालंके जसे 2 सोसायटी आहेत सिडकोनी बांधलेल्या. तुम्ही लोक किती लोक जाऊन आलेत, बघितलंय तिकडे? आहे तुमच्या कोणाचे नातेवाईकांचे वगैरे असते? जर उद्या आपण क्लस्टर मध्ये गेलो तर तेवढे मोठे रूम्स आपल्याला भेटतील, पण त्याच्यामध्ये सुद्धा एकच बाथरूम आहे, तो पण कॉमन एक बाथरूम त्यांनी ठेवलेला आहे रूम मध्ये. पण आमची मागणी 3 आहे. आमची मागणी आहे क्लस्टर व्हायला पाहिजे, मास्टर बेडरूम असायला पाहिजे, बेडरूमला वेगळा बाथरूम असायला पाहिजे, आणि कॉमन लोकांसाठी एक किचन असायला पाहिजे, बेडरूम असायला पाहिजे, हॉल असायला पाहिजे, हॉलमध्ये आणि किचन मध्ये एक टॉयलेट असायला पाहिजे, आणि बेडरूमला एक टॉयलेट बाथरूम असायला पाहिजे. आणि हे ठाण्यामध्ये चालू आहे, क्लस्टर हे ठाण्यामध्ये चालू आहे. तोच क्लस्टर आपल्याकडे लागू करावा असं आम्ही लोकांनी ठरवलंय, रेग्युलाइज करून. आणि आपल्याला नकोय का? तुम्ही उद्या जाऊन या बिल्डिंग मध्ये जाल, या बिल्डिंग मध्ये 1 बेड हॉल किचन जो रूम पाहाल ना तुम्ही, त्या रूम मध्ये आणि आपण जर मागणी करतो त्या रूम मध्ये थोडाफार फरक आहे. आता किचन थोडा छोटा असेल, हॉल मी येता माहिती घेतली तर हॉल काहीतरी 17x10चा हॉल आहे, ऑलमोस्ट 17x10चा हॉल आहे. पण आपल्याकडे क्लस्टर मध्ये 13-14x10चा हॉल भेटेल. बेडरूम इथं जेवढा मोठा बेडरूम आहे तेवढाच बेडरूम क्लस्टर मध्ये भेटेल. बाथरूम पण तेवढंच असेल, बाथरूम थोडा आपला क्लस्टर मध्ये छोटा आहे. पण या क्लस्टर मध्ये गेल्यावरती फायदे आपले हे आहेत की आपला रेशो 2011 पर्यंत राहणार नाही, तो जाईल 2020. किती? म्हणजे रेग्युलाइज करायला आपल्याला 2020 पर्यंतच्या लोकांना आपण रेग्युलाइज करू शकतो. आमची भावना तर अजून आहे की 2026 पर्यंत पण लोकांना त्रास होऊ नये. त्याच्यासाठी पण आम्ही शिंदे साहेबांना सांगून प्रयत्न करणार, कोणालाही रस्त्यावरती येऊन देणार नाही. ज्यांनी ज्यांनी आम्हाला मतदान केलं त्यांनी. आता ज्यांनी नाही केलं त्यांचा हिसाब किताब करू आम्ही. वेळ भरपूर 5 वर्ष आहेत आपल्याकडे, आहेत 5 वर्ष आपल्याकडे. कोणी काय केलं आणि कोणी दिवे लावले ते काय विजय चौगुलेला सांगायची गरज नाही. शेवटी यायला आमच्याचकडे लागणार आहे. आणि दत्ताच्या समोर उभं राहून बोलतोय मी, आज अक्षय तृतीया आहे. आम्ही 2020 पर्यंतच्या लोकांना रेग्युलाइज करायचा आपला प्रयत्न आहे, आणि ते क्लस्टरच्या माध्यमातून तेवढं होईल. उद्या एखाद्याचं घर हे 323 किती पर्यंतच्या एरियाला लोकांना भेटणार आहे? ज्याचं 50 फुटाचं घर असेल, कोणाचं 100चं असेल, कोणाचं 150चं असेल, कोणाचं 200चं असेल. ह्या लोकांपैकी कोणाला जरी 50 फुटाचं जरी घर असेल, त्यांच्या नावाने पेपर असतील, तर त्यांना सुद्धा 323चा एरिया भेटेल. 100चा जरी ज्याचा एरिया असेल, 10x10चा घर असेल, तरी त्यांना 323चा एरिया भेटेल. 150चा जरी ज्याचा घराचा एरिया असेल, तरी त्यांना
323चा एरिया भेटेल. 200चा जरी एरिया असेल तरी सुद्धा त्यांना 323 म्हणजे 450च्या आसपासचा एरिया भेटेल. ही आमची मागणी आहे. मागणी नाही, हे करून घेणारच आहे. याच्यापेक्षा मोठं भेटलं, शासनाने जर ठरवलं याच्यापेक्षा मोठं द्यायचं तर त्याच्यासाठी पण आम्ही आग्रही असणार आहे. तुम्हाला जर मोठं मिळालं तर आम्हाला काय, आम्हाला आनंदच आनंद आहे. आनंदामध्ये आनंद आहे आमचा. याच्यामध्ये जर 323 पर्यंत जर एखाद्याचं घर, खालचं घर 500 फुटाचं आहे, 500 फुटाचं खालचं घर आहे आणि त्याची टॅक्स पावती 500 फुटाच्या घराची आहे, तर मग त्याचे 500 फुटाचे म्हणजे 323 आणि 538 पर्यंत जो मधला जो तफावत असेल, म्हणजे 323 आणि 500 मध्ये किती 167 फुटाचा फरक येईल ना, तेवढं 167 फुटाचा जर जो फरक येईल तो कन्स्ट्रक्शन रेटनी क्लस्टरला भरायचा. म्हणजे कन्स्ट्रक्शन रेट काय 3,000 आणि किती 30,000 35,000 रुपये भरायला येतील. म्हणजे ज्याचं घर मोठं आहे त्याला सुद्धा घर मोठं मिळणार. ज्याचं घर 1000 फुटाचं असेल तर त्याला सुद्धा 538 आणि 1000च्या वरतीचा जो मधला गॅप आहे 300-400 फुटाचा, तो रेडी रेकनर पद्धतीने तो भरायला लागला. कोण येऊन इथं तो डिग्याचा त्याला घरी बसवला, तो गवते, त्याला काय काम धंदा नाहीच आहे. तो इथे येऊन लोकांना भडकवतो, काय लोकांना बोलतो की तुम्हाला खारघरला पाठवणार, काय लोकांना बोलतो की तुम्ही लोक कोणाचे चौगुले साहेब येईल ते सह्या बिया घेतील. गरज काय पडली मला आजपर्यंत आयुष्यामध्ये कोणाची एका कागदावर कोणाची सही नाही घेतली. डोळे ब्लाइंड करून असं असं चौगुले साहेबांनी सर्वांना देत गेलाय. कधी विचारला नाही, कोणाकडे लिहून नाही घेतलंय. स्वतःला आता कामं नाही ठेवून येत आपण झोपडपट्टीमध्ये या लोकांना. एकाला पण ये रामनगर सोडून कुठे जायला लागणार नाही. जे घर भेटेल ते इथंच असेल, इथंच असेल तुमचं. राहिला विषय वरचा, वरच्याला पण जागा मिळणार, वरच्याला पण घर मिळणार. म्हणून त्याचे पेपर वेगळे तयार ठेवा, लाईट मीटर वेगळं ठेवा, तुमचं मतदान कार्ड असेलच, रेशन कार्ड वेगळं करा, मुलाच्या नावावर करा. टॅक्स पावतीसाठी आम्ही झटतोय. परवाच आम्ही सभागृहामध्ये त्याच्या विरोधात आम्ही बजेटच्या वेळेस मी स्वतः बोलो काय झोपडपट्टीवाल्यांनी काय तुमच्यावरती काय तुमचा एवढा राग, आमचे टॅक्स का बंद केले. आज ज्यांनी 2002 साली त्याचा सर्वे आहे, आज मला वाटतं इथे 30-40% लोकांनी रामनगरमध्ये तर रिसेल झाला असेल, कोणी घरं विकत घेतलेले असतील. 2002च्या सर्वेचं घर 2005ला कोणी विकत घेतलं असेल, 10ला कोणी घेतलं असेल, 15ला कोणी घेतलं असेल. आता ते इथं आहेत, ते वोटर आहेत आपले, त्यांना सुद्धा न्याय भेटायला पाहिजे. म्हणून कोणालाही रस्त्यावर येऊ देणार नाही. ते ताई बोलल्या एक माझ्या नावाने आणि एक नवऱ्याच्या नावाने. आता 2 दाखला घटस्फोट घ्यायला लागेल. माझी बायको घटस्फोट द्या म्हणून तिला वेगळा द्या आणि मला वेगळा द्या. तसं नाही होत. एकाने जे मला मुलाच्या नावावर करा, मुलीच्या नावावर करा, कोणाच्या नावावर करा, नाही तर मग दोघं घटस्फोट दाखवा, तू वेगळा मी वेगळा, म्हणून आमचं दोघांचे वेगळे. ही परिस्थिती आहे. असं बोलतो तुम्हाला, म्हणून तुम्ही कोणी घाबरायची गरज नाही पडली. या ठिकाणी जाल प्रोग्रेसिव्ह मध्ये 1 बेड हॉल किचनचा फ्लॅट बघाल ना, सेम तसाच फ्लॅट आपला असेल. क्लस्टर मध्ये गेल्यावर सेम तसाच फ्लॅट आपला. अजून काय पाहिजे आपल्याला? आंधळा मागतो एक देव देतो 2 त्यातला प्रकार आहे. अजून वाढीव भेटलं तर आम्ही मागणी करतोय महाराष्ट्र शासनाने जर हा कायदा का आपल्या एकट्यापुरती लागू होत नाही, MMR म्हणजे पूर्ण MMR एरियामध्ये लागू होतं, मुंबईला लागू होतं, त्या पद्धतीने आपल्याला लागू होईल. त्यांनी जर तिकडे वाढवलं तर आपल्याला अजून वाढीव करून भेटेल. म्हणून आपण आपली सर्व पेपर रेडी ठेवा.
हा विजय चौगुले बसलाय, कोणाला एकालाही बेघर होऊन देणार नाही, कोणालाही बेघर होऊन देणार नाही, सर्वांना न्याय मिळून देईल, प्रत्येकाला आपापलं घर मिळवून देईल. आता वरती खालती झालं, तो वरचं खालचं पकडून त्याच्यापेक्षा मोठं एक घर भेटतं, तर त्याचे असे 2-2 घरं भेटतील तुम्हाला, मुलाला वेगळा तुम्हाला वेगळा. हे कोण करणार आहे? हे आपले शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, जे गृहनिर्माण मंत्री आहेत, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत MMRD, त्यांच्याकडे ते सर्व बघतात. ते गोरगरिबांसाठी स्वप्न बघतात आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी जो तुम्ही आम्हाला निवडून दिलंय, शिवसेनेला ताकद दिले, शिवसेना बळ दिले, ते बळ असं वाया जाऊ देणार नाही. ज्यांनी नाही दिले ते बघू, तो विषय सोडलाय मी. कोण चोर आणि कोण पोलीस हे सर्व मला माहित आहे, पण तुम्हाला मी सांगतो, आपण सर्वांनी एकत्र, आणि ही काय आमचं काहीच नसणार आहे त्याच्यामध्ये, ना का द्वारकानाथ होईल, शिवसेनेचा फॉर्म भरून घेणार नाही, तसं घरून घेणार नाही. तुम्ही लोक तुमच्या ज्या ज्या 4 कमिट्या त्यांच्या स्वतंत्र सोसायट्या करा, तुम्ही तुमच्या सोसायटी करा, आणि तुम्ही जे शासनाला करा. शासनाची माणसं, आता मी SRA चिंचपाड्यात चालू केलं होतं, मी थांबवला सर्वे. मागे मी उपोषणला बसलो होतो तेव्हा SRA चालू झाला होता ना. शासनाचीच माणसं येतील, त्यांचीच लोक असणार, तुमच्या घरी येणार, तुमच्या घराचा आतलं मेजरमेंट घेणार, तुमच्या घरावरती नंबर टाकणार, ते त्याचा पूर्णपणे तशा पद्धतीने सर्व करून घेतील. ते नंबर खाली टाकला तर आमची मागणी राहणार आहे, नंबर वरती पण टाका, ही आमची मागणी राहणार, आणि हे आम्ही तुमच्यासाठी करतोय. कोण बोलतं SRAच्या बाबतीत दलाली करणार? काय करायचे दलाली करून? परमेश्वराने आम्हाला भरपूर दिले. काय त्या डिग्याची वाट लावली तुम्हाला पण माहित आहे. डिग्यावाल्याने घरी बसवलं ना, आज पण त्यांची टांगती तलवार आहे. उद्याला हे जे क्लस्टर लागू झाला तर डिग्यातले पण सर्व लोक त्या ठिकाणी, त्या क्लस्टर मध्ये सर्व लोक डेव्हलप होतील. आता भोईर साहेब तेच बोलले मला, 90 बिल्डिंगचा सुप्रीम कोर्टामध्ये स्टे आम्ही घेतलाय. हर्षद बरबडे वकील शिंदे साहेबांनी दिला त्या डिगावाल्यांसाठी. ह्यांनी काय केलं? ह्यांनी पैसे जमा केले लोकांकडे, हे कोर्ट करायचंय ते करायचंय. एका माईच्या लालनी इथल्या रामनगर मध्ये सांगावं, साहेबांनी कधी 1 रुपयाची पावती फाडली, कोणाला मागितले तुम्हाला, मला द्या म्हणून. आपल्याला SRA करायचं, आपल्याला अमुक करायचंय, तमुक करायचं, वकील करायचं, हे करायचं ते करायचं, कधी तुमची कोणाकडनं मागणी केली? कुठलं? दुकानवाल्यांना दुकान भेटेल, दुकानवाल्याला 80 फुटाचं क्लस्टरच्या माध्यमातून दुकान भेटेल, ज्याचं घर खाली, ज्याचं घर वरती आहे, दोघांचे पेपर वेगवेगळे असेल, दोघांना पण घर भेटेल. हे टावर आहे. मी आता द्वारकानाथ भोईर साहेबांना बोलत, भोईर साहेब टावर किती जवळ आहे बघा. उद्या असेच टावर आपल्या बाजूला उभे राहतील. उद्या प्रोग्रेसिव्ह आणि रामनगर एक दिसेल, एक वेगळा वाटणार नाही, सेम पार्किंग असेल, त्याच्यामध्ये असेल. या ठिकाणी सर्व जाती धर्माच्या लोकांच्या भावनेचा पण विचार केला जाईल. मंदिर आहेत तर मंदिरं होतील, बुद्ध विहार आहेत तर बुद्ध विहार होतील, ही सर्व या ठिकाणी केलं जाईल. महिलांसाठी वेगळा, आपण काय बोलतात त्याला, महिलांसाठी वेगळा एखादा हॉल असेल, कम्युनिटी सेंटर असेल, भौतिक हे असेल, या ठिकाणी सर्व सुविधा आपण देणार आहे. उद्या टावर झाले, हे झाले का त्याच्यामध्ये पार्किंगला प्रत्येकाला जागा अवेलेबल असेल. मला सांगा, कितवी पिढी आपली इकडे चालली? कितवी पिढी? तिसरी चौथी पिढी असेल ना या इथं रामनगर मध्ये. मिनिमम तिसरी आहे, जास्तीत जास्त चौथी आहे. का अजून आपल्याला घालवायचे का? म्हणून आमचा पहिला मुद्दा होता की प्रत्येकाला हक्काचं घर मिळवून देणार आणि मोठं घर मिळवून देणार, ही आमची जबाबदारी, आणि 100% ते करून दाखवणार आम्ही. 100% ते करून दाखवणार आम्ही. आता बोंबलत सुटलेत, काही लोक बोलतायत वेगवेगळ्या पद्धतीने, आम्ही होऊन देणार नाही, आम्ही नाही. अरे तुमच्या बापाचं राज्य नाही होऊन द्यायला, इथे हे महाराष्ट्र शासनाचं राज्य आहे आणि युतीचं राज्य आहे. कोणाची मायवेली आमच्या इथे नाही होऊन देणार. शेवटी आमचा पण नेता उपमुख्यमंत्री आहे,
पालकमंत्री आहे आणि या ठिकाणचा गृहमंत्री सुद्धा आहे महाराष्ट्र राज्याचा. म्हणून सर्वांनी संभ्रमामध्ये राहू नका. आजची मीटिंग घेण्याचा उद्देश आमचा हाच होता. कारण काही लोकांनी संभ्रम तयार केलाय. इथे येऊन कोपऱ्या कोपऱ्यात मीटिंग घेतल्या आहेत. आपल्या लोकातले पण काही लोक दलाल लोक आहेत. काय खायला पियाला भेटलं, एखादी चपटी भेटली का कोपऱ्याला जाणारे, ते तसं आहे नाही, असं आहे नाही, अमुक आहे नाही, तमुक आहे बोलणारे लोक आहेत. म्हणून तुम्ही सर्वजण तुम्ही तुमच्या चाळीच्या ह्याच्यावर तुम्ही हिशोबामध्ये राहा. तुम्ही चाळीच्या तुम्ही स्वतः चाळीमध्ये तुम्ही लोक आपले एकत्र राहा. आणि आम्हाला 323 नाही, उद्या जर गणेश नायकांनी जर तुम्हाला 500 दिलं तर मला आनंद आहे. आम्ही त्याला हार नेऊन टाकू. मी सांगेन सर्वांनी मोठा सोन्याचा हार नेऊन टाकू आपण तिथं. आपण जे शासनाचे धोरण आहे, जे शासनाचे धोरण लागू होतील तेच धोरण आपल्याला लागू होतील. म्हणून ठाण्याला क्लस्टर चालू आहे त्या पद्धतीने. उद्या तुम्हाला हे पण बोलण्यात आलं इथं की तुमच्या पहिल्या झोपड्या पाडल्या जातील, तुम्हाला बाहेर पाठवलं जाईल, तुम्हाला भाडं देतील, नंतर ती घरं पण बनणार नाहीत. जसे मुंबईमध्ये ताटकळत बसायला लागलं तसं होईल. आम्ही कदापि पण तसं होऊन देणार नाही. इथं पहिले टावर उभं करणार, टावर मध्ये तुम्हाला घरं देणार आणि नंतर बोलणार तुमचे घरं डेमोल्युशन करा. थोडंफार इकडे तिकडे फरक होईल. त्या कोपऱ्यात या कोपऱ्याला, या कोपऱ्यात त्या कोपऱ्याला जाईल. पण कोणालाही पहिलं घर, पहिलं हक्काचं घर, नंतर आपलं घर खाली करू. एखाद्या टावर उभा करायला 5-50 घरं काढायला लागले तर त्यांचं पूर्णपणे व्यवस्था करू. पण आपल्या लोकांना पहिलं हक्काचं घर भेटेल, घरामध्ये राहायला जायचं आणि आपलं घर खाली करायचं, अशी स्वप्न आम्ही बघतोय. दत्ताच्या समोर उभं राहून, दत्त महाराजांच्या समोर उभं राहून आम्ही सांगतो. म्हणून तुम्हाला सर्वांना आम्ही सांगायला आलो, कोणाच्या बैठण्यामध्ये जाऊ नका. एकनाथ शिंदे साहेब सर्व आपल्या पाठीशी. इथे आहेत ना लाडक्या बहिणी, किती आहेत एकनाथ शिंदे साहेबांच्या? भरपूर आहेत ना. किती आहेत? हातवरती करा. आहे ना लाडक्या बहिणी? सर्व मिळतायत ना तुम्हाला? म्हणून तुम्हाला सांगतो, सर्व लाडक्या बहिणींना, शिंदे साहेब तुम्हाला सर्वांना घरं दिल्याशिवाय शांत बसणार नाही. वेळ आली तर आम्ही साहेबांना बोलवणार आहे. शिंदे साहेबांना आम्ही बोलवणार आहे. सर्व झोपडपट्टीचा मोठा मेळावा घेणार आहे आणि शिंदे साहेबांना बोलवणार आणि शिंदे साहेबांच्या हस्तेच डिक्लेअर करायला लावणार आणि साहेबांना नारळ फोडून तुम्हाला सर्वांना गोड बातमी द्यायला लावणार. थोडा वेळ जाईल. आता हा पावसाळा आला, हे आला, ते आलं, तोपर्यंत तुम्ही तुमच्या 4 कमिट्या आहेतच. त्याच 4 कमिट्याचं फक्त चेंज करा. नियोजित कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी करून टाका. दत्तकृपा 4 कमिटी तर दत्तकृपा हाऊसिंग सोसायटी नियोजित करून टाका. आणि सर्वांचे पेपर रेडी ठेवा. कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर मला सांगा, मी तुमचे पेपर तयार करून देईन. मी तुमच्यासाठी आहे. कोणाचा काय प्रॉब्लेम. आणि आम्ही मागणी केली आहे, टॅक्स पावती द्या. जर नाही टॅक्स पावती दिली तरी सुद्धा रेशन कार्ड असेल, वॉटर मीटरचं असेल, लाईट बिल असेल, आधार कार्ड असेल, त्या ऍड्रेस होती तर त्याला पूर्णपणे न्याय दिला जाणार. म्हणून कोणी घाबरायचं कारण नाही. आज अक्षय तृतीयाचा चांगला दिवस आहे. तुम्हाला सर्वांना अक्षय तृतीयाच्या शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.